व्यक्त व्हावं. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, मंगेशकरजी, खांडेकरजी, खाडीलकरजी, काकोडकरजी आणि आयोजक प्रभावळकरजी आणि अळवणीजी, भोसलेजी आणि शेलार म्हणून मी आहे. सर्वात प्रथम तर पंडित हृदयनाथ मंगेशकरजींना माझ्याकडून आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपला 100वा कार्यक्रम सुद्धा वाढदिवसाचा इथेच व्हावा आणि त्यात तुम्ही आम्हाला बोलवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळेजण सौभाग्यशाली आहोत की आज या मंचावर असे दोन, खरं तर सर्वच, पण विशेषतः पंडित हृदयनाथ मंगेशकरजी, अनिल काकोडकरजी, उषाताई, मीनाताई या सगळ्यांसोबत आपण या वातावरणात, या सभागृहात एकत्रित आहोत. या सगळ्यांचं कार्य इतकं मोठं आहे, कदाचित 3 तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम करण्याऐवजी प्रत्येकावर 3-3 दिवस बोलता येईल इतकं कार्य या सगळ्यांनी केलेलं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बऱ्याचदा मोठी लोक जी असतात ही आपला वाढदिवस आपल्या परिवाराबरोबर, आपल्या सगळ्या सैवरांबरोबर नाहीतर बगलबच्च्यांबरोबर करतात. पण हृदयनाथजींनी सुद्धा आजचा वाढदिवस साजरा करताना किंवा हृदय शाटचे प्रभावळकरजी यांनी त्याचं नियोजन करताना यात मुद्दामून प्रयत्न हा केला की समाजातील नाही तर देशातील अग्रणी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून ज्यांनी काम केलं त्या काकोडकरांच्या कामाला पुन्हा एकदा अभिनंदन करण्याची संधी म्हणून आजचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. मला वाटतं या कार्यक्रमाचं आयोजन हेच आपल्याला सगळ्यांना आनंददायी आहे. तसं बघितलं तर काकोडकरजी आणि मंगेशकरजी यांच्या कामातली समानता मला दिसते. ते यासाठी कारण अनिल काकोडकरजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत, ते अणुशास्त्र विषयातले शास्त्रज्ञ आहेत. आणि ज्याला आपण अणुशास्त्र म्हणजे ज्याला मराठीमध्ये न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणतो, त्या न्यूक्लिअर सायंटिस्टचं काम आणि त्यात अनिल काकोडकरांचं काम हे इंडिजिनियस न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचं आहे. आणि त्याचे खोलात गेल्यावर लक्षात असं येतं की न्यूक्लिअर स्टडीजमध्ये लक्ष द्यायचं असेल तर ॲटॉमिक न्यूक्लिअर याचं संशोधन करताना त्याच्यात ऊर्जा कुठून येते, ती ऊर्जा कशी ॲब्झॉर्ब होते, त्याचं वहन कसं होतं, या अणूच्या ताकद, क्षमता, वहन आणि परिवर्तन याचा संपूर्ण अभ्यास करणारे शास्त्रज्ञ म्हणजे काकोडकरजी आहेत. आणि त्यामुळे अणूंवरचा त्यांचा अभ्यास, त्यातला निर्माण होणाऱ्या गती आणि ऊर्जेचा अभ्यास ही नवनवीन कवाडं शास्त्रज्ञांची किंवा शास्त्रांची उघडणारी आहे. पण मी हे मानणाऱ्यांपैकी आहे की तुमचं कार्य हे अतुलनीयच आहे. पण या समाजामध्ये कित्येक लोक असेही मानणारे आहेत की या अणूंमधल्या ताकदीला ऊर्जा देण्यासाठी जी गोष्ट निसर्गाने निर्माण केली त्यामध्ये नाद आहे. त्या अणूच्या उच्चारणासाठी, त्याच्या गतीसाठी, त्याच्या ऊर्जेसाठी जे कार्य करतं ते म्हणजे ध्वनी, लहरी आणि प्रकाश आहेत. मग या ध्वनी, लहरी, प्रकाशाचं काम ज्या मंत्रातून, ज्या गीतातून, संगीतातून, नादातून होतं ते करणारे संगीतकार आहेत. आणि म्हणून अशा अणुरेणूंच्या गतीचा एका अर्थाने आध्यात्मिक विकास करणारे सुद्धा काकोडकरजी जसे शास्त्रज्ञ आहेत, तसं मी म्हणेन हृदयनाथ मंगेशकरजी हे सुद्धा सांगीतिक शास्त्रज्ञच आहेत. अशा पद्धतीचं त्यांचं कार्य. आणि म्हणून या कार्यामध्ये पंडितजींनी केलेलं काम हे मला असं वाटतं की अवघड गोष्टी सहजतेने सोडवण्याचं काम त्यांनी केलं आहे. हे वर्ष संत ज्ञानेश्वरांच्या 750
जयंती वर्ष आपण साजरे करतोय. आणि मग 750 वर्षापूर्वी जन्मलेले संत ज्ञानेश्वर वयाच्या 16व्या वर्षी असं काही लिहून ठेवतात की जगभरातल्या लोकांना संशोधनाचा विषय होतो. प्राणी मात्रापासून निसर्गापर्यंत, मानवी मनापासून स्वशोधनापर्यंत, परमात्म्यापासून भक्तीपर्यंत सगळं विश्लेषण करणारे ज्ञानेश्वर, त्या संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीला सहजतेने आपल्या सगळ्यांच्या मनात रुजवणारं संगीत जर कोणी केलं असेल तर ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या वर्षीमध्ये सुद्धा संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत. आणि जिथे जिथे शक्य असेल तिकडे पंडितजी आपला आशीर्वाद आम्हाला हवा आहे. आपला आशीर्वाद, मार्गदर्शन आणि स्वतःचा त्या ठिकाणी असलेला सहवास सुद्धा त्या युवकांना प्रेरणा देणार आहे. मला या गोष्टीचा अजून एक उल्लेख करायचा आहे की आत्ताच मी काकोडकर साहेबांशी बोलत होतो. खरं तर एका आयोगाच्या संबंधात मी त्यांच्या हाताखाली काम करतोय. आणि परागजी, त्या आयोगाचं काम इतकं मोठं आहे. विज्ञान आणि बरोबरीने नवनवीन नाविन्यपूर्ण प्रयोग, शेतीतल्या प्रयोगापासून अगदी यावर्षीचा गणेशोत्सव सुद्धा धुमधडाक्यात झाला असेल तर त्याच्यातल्या असलेल्या पर्यावरणाच्या मूल्यांचं विच्छेदन करण्याची भूमिका ज्यांनी केली आणि ज्यामुळे गणेशोत्सव सुद्धा निर्विघ्नपणे पार पडला, यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे अनिल काकोडकरांचं आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं. आणि काकोडकरजी, आपणही शतायुषी व्हा, आपलं मार्गदर्शन या देशाला सातत्याने मिळत राहो. आणि हृदयनाथजी, आपल्या गीत संगीत नादब्रह्माने आपल्यापर्यंत या अणुरेणूंच्या लहरी अशा पोचो. पुढच्या कार्यक्रमाला एका ठिकाणी पोचायचं आहे. तुम्ही हृदयनाथजींची आणि अनिलजींची, काकोडकरांची परमिशन घेऊन मला जाण्याची परवानगी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.